मिठू मिठू. चुलबुली आणि चिंटूला खूप खेळायला आवडते, त्यामुळे त्यांची आई खेळातून मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचे मार्ग शोधते. तेव्हा व्हॉट्सअप होमवर्क ग्रुपवर ॲक्टिव्हिटी करत असताना व्हिडिओ आईला आवडला, ज्यामध्ये त्याने मुलांना हलक्या आणि जड गोष्टी कसे शिकवायचे हे सांगितले होते. चला मुलांनो, चला एक मजेदार ॲक्टिव्हिटी करूया. आईने बादलीत पाणी घेतले आणि एक लाकडाचा तुकडा, एक खडू, एक पेन्सिल आणि एक लोखंडाचा तुकडा घेतला. मुलांनो, तुम्हाला काय वाटतं? जर मी हा लाकडाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो तरंगणार की बुडणार? मुलांनी जमेल तशी संमिश्र उत्तरे दिली. मग आईने लाकडाचा तुकडा पाण्यात टाकल्यावर तो तरंगू लागला. तरंगला तरंगला. मग आईने चिंटूला पेन्सिल पाण्यात टाकायला सांगितले. पुन्हा दोघांनी अंदाज लावला आणि मग आईने चुलबुली आणि चिंटूला अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधून आणायला सांगितल्या. मुले धावली आणि काही वेळातच पाणी, दगड, कागद आणि खेळांचा ढीग जमा झाला. यातील प्रत्येक वस्तू बादलीत घालण्यात आले आणि कोणते बुडत आहे आणि कोणते तरंगत आहे हे पाहिले गेले. वाई, मला समजले की छोट्या आणि हलक्या गोष्टी सुद्धा तरंगतात आणि जड वस्तू पण बुडते. चला मुलांनो, आता हे पाणी वाया नको घालवायला. हे पाणी आपण झाडांना घालूया. मिठू मिठू. प्रत्येक संधी शिकण्याची संधी बनू शकते. चुलबुलीच्या आई आणि वडिलांना हे समजले. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर तुमच्या मुलांसोबत हा उपक्रम करा आणि त्याचा फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा.